नमस्कार, माझं नाव यशराज लक्ष्मण गाडगे. मी राहणार चोपडस, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आपण इथे आज श्री सिद्धेश्वर कृषी सोलापूर मध्ये आलेलो आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या फार्म मधला राजा नावाचा जो कोंबडा आहे त्याचं वैशिष्ट्य आहे की तो 12 महिन्यांमध्ये त्याचं वजन 6 किलो पर्यंत गेलेलं आहे. म्हणून आपल्याला इथपर्यंत त्यांनी बोलवलं की शेतकऱ्यांना माहिती व्हावी किंवा शेतकऱ्यांना आपण कसं उत्पन्न घेऊ शकतो जास्त करून याची माहिती मिळावी म्हणून आपल्याला इथे निमंत्रित केलं गेलं. तर राजाचं खाद्य असं आहे की सकाळी त्याला मका भरडा, कोंबडी खाद्य आणि ज्वारी असते व संध्याकाळी आणि दुपारी त्याला दूध असतं व दुधाबरोबरच जे बाकीचं जे धान्य असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, तांदूळ असेल ते त्याला आपण देतो. व दुधाची सुरुवात त्याची अशी झाली की मुक्त गोट्यामध्ये तो 2 तास मोकळा असतो सकाळचा आणि संध्याकाळचा. तर तो धार काढायच्या वेळी बादली जवळ जाऊन चोच मारण्याचा प्रयत्न करायचा. तेव्हापासून आम्ही त्याला सेपरेट दूध ठेवायला चालू केलेलं आहे. त्याला कितीची मागणी आली आहे? त्याला सर 50,000 पर्यंत मागणी आलेली आहे आतापर्यंत, पण आपल्याला तो विकायचा नाहीये. त्याचं नाव राजा का? राजा नाव ठेवायचं कारण असं कारण की तो पहिल्यापासून दुसऱ्या कोंबड्यांपेक्षा असा मोठा होता आणि राजासारखा वावरतो किंवा पूर्ण त्याचं खाद्याचं हे पूर्ण प्रमाण राजासारखं आहे. त्यामुळं त्याला आम्ही सर्वांनी मिळून राजा असं नाव कुठल्या दिलं. जातीचा आहे कोंबडा? वनराज क्रॉस आहे तो. ठीक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.